जय मित्रांनो, तर आता मुंबई शहर पोलीस बद्दल बऱ्यापैकी तुमच्या कमेंट आलेल्या होत्या की लिंक्स बद्दल बऱ्यापैकी तुमच्या कमेंट आल्या होत्या. तर आता त्या पीडीएफ मध्ये त्यांनी नेमकं आधीच्या पीडीएफ मध्ये नेमकं त्यांनी काय दिलेलं होतं त्या पीडीएफ मध्ये, तर त्यांनी दिलेलं होतं की तुम्हाला 23 तारखेला एक लिंक मिळणार आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला तुमचे मूळ कागदपत्र स्कॅन करून तुम्हाला पीडीएफ स्वरूपात तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहे. तर अशा प्रकारे त्या पीडीएफ मध्ये आपल्याला दिलेलं होतं. तर आता आणखी तुमच्या साक्षांकन नमुन्याबद्दलच्या पण काही अडचणी होत्या, त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारलेल्या आहेत. चेस्ट नंबर बद्दलच्या काही अडचणी होत्या. तर अशा सर्व काही कमेंट माझ्या इन्स्टाला, व्हॉट्सअपला, त्याच्यानंतर युट्यूबला बऱ्यापैकी जमा झालेल्या आहेत. सर्वांना रिप्लाय देणे शक्य झाले नाही. व्हिडिओ बनवणं गरजेचंच होतं, त्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. तर आता लिंक बद्दल जर बोलायचं झाल्यास, तर आता मित्रांनो लिंक बद्दल जर बोलायचं झाल्यास तर मी मुंबई भरती विभागाला कॉल केला असता, त्यांच्याकडून काही रिप्लाय त्या कॉलचा आला नाही. त्यामुळे मला याच्याबद्दलची काहीही माहिती मिळाली नाही मित्रांनो. मी कॉल करत राहील जसं काही मला याच्याबद्दलची प्रॉपर अपडेट येईल मित्रांनो. आता तुम्ही माझ्या आशेवरती बऱ्यापैकी मुलं बसलेले होते, कारण की मी सांगितलेलं होतं की तुम्हाला याच्याबद्दलची प्रॉपर अपडेट देतो मित्रांनो. पण मी आता त्यांना कॉल केला असता, त्यांच्याकडून काही त्यांचा रिप्लाय आला नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला याच्याबद्दल काही प्रॉपर माहिती मी सांगू शकत नाही. आता मी त्यांना कॉल करतच राहणार आहे. आणखी इतर मित्रांकडून माहिती काढून तुम्हाला नक्कीच समोरच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी सविस्तरपणे लिंक बद्दल असो की साक्षांकन नमुन्याबद्दल असो सर्व काही डिटेलिंग मध्ये सांगणार आहे. त्यामुळे जे आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माहितीच आहे मुंबई शहर पोलीसची मी प्रॉपर अपडेट तुम्हाला आधीपासूनच देत आलेलो आहे. त्यामुळे जे आतापर्यंत नवीन असाल सगळ्यांनी मित्रांनो आपल्या जवळच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करावं. जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. प्रत्येक ग्रुपवर हा व्हिडिओ गेला पाहिजे. त्याच्यानंतर जशी अपडेट भेटेल मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या मार्फत कळवेल. त्यामुळे जे नवीन असतात त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.